एक नंबर मस्त सगळा कंटाळा जातो आहे टिकटॉक वरची छान मस्त आम्हाला पण भेटून खूप छान वाटलं हे फोटो काढायचे ए बापरे आम्ही भेरावलो हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना शेवटी गावाला कार्यालय पापड खाणार आणि तुम्ही वैभव जाधव यांना रोज टीव्हीवर बघता श्री स्वामी समर्थ या सिरियल मध्ये वैभवचा मस्त मेन रोल आहे. थँक्यू सो मच छान वाटलं भेटून. गाईज तर आता आम्ही निघालो आम्ही चाललोय आता कुठे चाललोय तुम्हाला थोड्या क्षण कळेल. तर पहिला आम्हाला घाई आता लवकर निघतो पहिला हे घेतलाय रुमाल आम्ही तर मम्मी त्याने आम्हाला बाय बाय करायला आलं तिकडं विहान पप्पा मम्मी आणि लय उशीर झालाय चला जातो है ना. आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलोय मिसळ नाश्ता करून पुढे जाणार कारण की आम्ही सकाळी नाश्ता केला नाही. स्पेशल मटका मिसळ मिळाली बघा आम्हाला छान आहे आम्हाला तर आता वाटायला कधी खायला झालं भूक लई लागली बघा. लस्सी ताकच द्या हां आणि ह्याच्याबरोबर ताक पण आहे वाटतं ताक पितो पहिल्यांदा नाश्ता करून जातो म्हणजे काही टेन्शन नाही ना. मी आता इथली मिसळ खाल्ली एकच नंबर होती मिसळ आवडली आम्हाला. हां मट्टा मिसळ आहे ताक मिसळ ताक आणि मिसळ चला आता आले हॉलवर पण कन्फर्म माहित नाही आम्हाला हेच हॉल आहे की नाही. आज जातो जर दुसरे दिसले तर जेवण परत जायचं मग नाहीतर बघा वैभव फोन उचलत नाही बहुतेक गाण्यामुळे ऐकत नसेल हेच आहे कारण की त्याचा एक मित्र भेटलेला त्याने सांगितलं आम्हाला पुढे जाऊन हॉल दिसते मग हेच आहे कन्फर्म. पहिला हॉल तर हाच दिसलाय अजून काही दिसलं नाही बघा आता आज. ए बापरे आम्ही भेरावलो हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना. शेवटी गावाला कार्यालय हेच आहे. अरे अनिकेत काय बरं आहे का अनिकेत. तर आम्ही आलो वाटलं दुसरं आहे पहिला बाहेर समय म्हटलं नाही हाकल देईल. तू फोन उचला नाहीस का सगळ्यांना सॉरी जरा काही गडबडीत होतो त्यामुळे काही मिस्टेक झाली असेल. वैभव जाधव नाव सांगितलं त्यांना समोरच आहे हॉल मग म्हणलं कन्फर्म. कार्यालयामध्ये एंट्री केल्यावर आम्हाला छानशी रांगोळी दिसली ते पण बाळाची कशी तुम्ही पण सांगा आणि हॉल पण तेच होता म्हणजे आम्ही बरोबर आलोय आम्ही काय चुकलो नाही फक्त भेद होतो आत यायला पण वैभव येऊन कन्फर्म झालं. तर काही हा आहे वैभव माझा जिवलग मित्र भाव काय म्हणेल ते कमीच आहे ह्याच्यासाठी कारण की हा एकदम माझ्या जवळचा आहे आणि आम्ही ज्यादा तर भेट होत नाही आमची कारण की दोघं पण आपापल्या कामामध्ये बिझी झालोय. तर गाईज वैभवला तर तुम्ही ओळखतच असणार आम्ही मागच्या टायमाला मुंबईला गेलो होतो तवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघितलाच असणार आणि तो मुंबईमध्येच राहतो. आता चालू सिरियल त्याची श्री स्वामी समर्थ आहे जे कलर्स मराठीला लागते. सो चला तर मग आपण आता भेटू वैभवच्या फॅमिली मेंबर्सला. तर वैभवच्या मम्मी पप्पा आणि भाऊ बहिणीला भेटून लय भारी वाटलं आणि आम्ही मस्तपैकी जुन्या आठवणीवर गप्पा गोष्टी केल्या. तरी मी आधीच वैभवला सांगितलेलं की आम्हाला आयार वगैरे काही करू नकोस आम्ही काही लांबचं नाही आम्ही घरचेच आहे तरी ऐकन नाही. शेवटी त्यानं त्याची इच्छा पूर्ण केलीच आणि आम्हा सगळ्यांनाच आयार केला. त्यानंतर परत आमची चर्चा सुरू झाली की पहिला पुरी वाढायचं का श्रीखंड वाढायचं का पापड वाढायचं. मी पुरी खाणार मी पापड खाणार मी श्रीखंड खाणार मी मट्टा पिणार. याच चर्चेचं भांडणात रूपांतर झालं आणि ह्या भांडणाचा फायदा घेतला अनन्याने. तुम्ही बसा बोंबलत मी सगळंच संपवणार. कॅडबरी दिले छोट्याशा मुलांनी सगळ्यांनी. कुठं आणलं कॅडबरी पहिला सांगा. तेव्हा कॅडबरी दिले आम्हाला. तुम्ही खाल्ला सगळ्यांनी खाल्ला किती किती घेतलाय. सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम करावा लागला जेवायचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम. तर आता आम्ही सगळेजण बसलो जेवायला. तुम्ही पण सगळे जेवायला या. हां तुम्ही पण या जेवायला आणि खरंच मग अशी जरा गाण्यामुळे ऐकून आहे वैभवला भेटून भारी वाटलं. मला पण खूप भारी वाटलं कारण की अतुल भैया अनन्या वहिनी आजय माझा जवळचा मित्र आला मला खूप आनंद झालेला आहे. केसरीचा आज आमच्या डोळे जेवण होता त्यामुळे वैभवने इन्व्हाइट केलं मग आम्ही आलो. भारी वाटलं इकडचं एरिया पण भारी आहे वातावरण छान आहे. इकडे बघा अनन्या बसल्या इथं भूक लागली आता मी नाही बोलणार आता जीवनच बोलणार डायरेक्ट. चला आता मस्त जेवूया.
आता आम्ही निघतोय वैभवला बाय बाय करून आणि छान कार्यक्रम झाला वैभव आणि जेवण वगैरे मस्त होतं. हा जेवण मस्त होतं. जेवण मस्त होतं एक नंबर होतं जेवण. हा तर आता आम्ही जाणार आहे कुठं औदुंबरला. औदुंबरला. आता वैभवनं आम्हाला रोड सांगितलाय आणि औदुंबरला काय सांग औदुंबरला हे दत्ताचं स्थान आहे. खूप लोक लांबून दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे नदीचं आणि तुम्ही वैभव जाधव यांना रोज टीव्हीवर बघता. श्री स्वामी समर्थ या सिरियल मध्ये वैभवचा मस्त मेन रोल आहे चांगला. आणि अक्कलकोटचा गावकरी म्हणून रोल करतो. गेले 3 वर्ष झालं मी स्वामी समर्थ मालिकेत काम करतो. अजून कंटिन्यू तिथंच आहे. आता सुट्टी काढून आलाय. त्याला भेटत नाही कार्यक्रम आहे त्यामुळे त्याच सिरियल मुळे त्याला वेळ भेटत नाही भेटायला आम्हाला. एक तर आम्ही मुंबईला जायला पाहिजे नाही तर त्याला तर यायला मिळत नाही असं आहे. गेले 3 ते 4 दिवस पूर्वी आमचे 1000 भाग कंप्लीट झाले स्वामींच्या कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि सोमवार ते शनिवार बघत राहा रात्री 8 वाजता कलस मराठीवर. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुम्ही बघितला असणार आहे ज्यांनी. आणि नक्की अनन्या बंगाळे व्लॉग्स, अजय बंगाळे कॉमेडी व्लॉग्स, अतुल बंगाळे, शकुंतला बंगाळे व्लॉग्स, भारती बंगाळे व्लॉग्स सगळ्या चॅनेलला दबदबून आणि वैभव जाधव ब्लॉग सुद्धा. आणि मेन वैभव जाधव ब्लॉग. कारण की तुम्हाला ह्याच्या ब्लॉगवर वैभव जाधव ब्लॉग म्हणून आहे युट्यूबला चॅनल. तुम्ही सबस्क्राईब करा. ह्याच्या ब्लॉगवर तुम्हाला शूटिंगचे सगळे अपडेट मिळत राहणार आहे. शूटिंग कशी चालते, लाईव्ह शूटिंग कशी होते, तर कोणाला रिलेटेड माझ्या चॅनलवर तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील. माझ्या चॅनलचा आयडी सांगतो, वैभव जाधव ब्लॉग्स आहे. नक्की सबस्क्राईब करा सगळेजण आणि असंच प्रेम दाखवा. आपल्याला जसं दाखवले तसंच वैभवला पण आहे की नाही. चल भेटू आणि चांगलं वाटलं भेटू नाही. तुम्ही तिघाला मला खूप छान वाटलं. आणि तुझे माणूस सांगितला तर चांगला आहे. यो माणूस लय भारी माणूस आहे. या माणसानं बरेच हेल्प केलेलं आहे. सकाळी मी याला सांगितलेलं तेव्हापासून तू हे केलेलं आहे. चला थांबलेला आहे. बाय बाय कर. तर चला धन्यवाद गाईज. आता आम्ही चाललोय श्री दत्त क्षेत्र औदुंबरमध्ये. आता दत्त महाराजांचं मंदिर आहे, दर्शनाला चाललोय. तर चला तुम्हाला दाखवतो पुढं काय काय. हवा में उड़ता जाए मेरा पीला दुपट्टा मलमल का हो, मेरे पीला दुपट्टा मलमल में हो हो हाय हाय. सरळ सरळ थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. टिकटॉक वरची सांगलीच आहे काय? हो. मी इथल्या दुकानदारांना तुमचे एक दिवस लावलेले. गणपती देवळापाशी तुम्ही नारळाचं घ्या, नारळ घ्या, परत तुम्हाला फ्री. बरोबर का? हे फोटो काढायचे. कोणतं गाव तुमचं? स्वप्नवाडी काय? थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. थँक्यू थँक्यू. तर आता आम्ही आलो दर्शन घ्यायला मंदिरमध्ये आणि खाली नदी दिसते तुम्हाला. चला आहे की नाही. आणि बघा आम्ही काय घेतलंय, नारळ, अगरबत्ती, फूल सगळं घेतलंय. चला करा. थँक्यू थँक्यू. आमचं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय. आनंदाला काय दिसले? रांगोळी बघायला. सो काय बघा आता आम्ही हे घेतले. काय हे गणपती बाप्पा आणि पाऊलं, लक्ष्मीची पाऊले. चला. एक नंबर मस्त. सगळा कंटाळा जातो. थँक्यू सो मच. तुमच्यासाठी कंटाळा घालवण्यासाठीच केलं जाते. तर काही यांचं दुकानचं शॉप बघा. काय सगळं मिळते काय देवाचं साहित्य सगळं. वा छान छान. मंदिरचे एकदम शेजारीच आहे. थँक्यू. छान वाटलं भेटून. बाय. तर आता आम्ही चाललोय मठ बघायला. हे बघा कसं आहे. कुठं आहे मठ? हां नारळ वगैरेची बाग आहे बघा त्या साईडला दिसते. इकडून पण जाऊ शकता तुम्ही मंदिर दर्शन घ्यायला. इथून एक वाट आहे तिकडून एक वाट आहे. थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. तुमचं कोल्हापूर काय गाव? चला बाय बाय. थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. कुठलं गाव?
शिरगाव वा वा थँक्यू बाय. किती वातावरण भारी आहे बघा एकदम फ्रेश प्रसन्न. आहा या सेल्फीमध्ये आता सेल्फीमध्ये बघा सगळेजण. तर पलीकडे नदी आहे आणि इथं आम्ही चिल म्हणलं दर्शन घेऊ आणि अतुल म्हणलं चला इकडे मठ आहे है ना त्यावेळेला बघूया. तिकडे पुढे आहे त्या साईड हे श्री ब्रह्मानंद मठ औदुंबर. औदुंबर. तर खूप सारे फॅन भेटले औदुंबरला लांब लांबचे कोल्हापूर आणि सोलापूर मसवड असे लई जागे. भारी वाटलं खूप सारे. आणि आता ज्यांनी बघत असेल त्यांना थँक्यू सो मच भेटल्याबद्दल. आम्हाला पण भारी वाटतं तुम्हाला भेटून. माझ्या आज आजचा ब्लॉग तुम्ही बघितला. आम्ही किती एन्जॉय केलं मस्ती केली आणि तिकडून फंक्शनमधून आल्यानंतर आता आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन पण छान झालं. खूप सारे फॅन भेटले मस्त वाटले एक नंबर. आम्ही दर्शन घेऊन तर प्रसन्नच झालं प्लस चाहत्यांना भेटून पण खूप हां चाहत्यांना खूप भेटून खूप छान वाटलं आणि आम्हाला खूप आवडलं. आणि ज्यांनी बघतात त्यांना थँक्यू सो मच. सो चला आता आम्ही चाललो आहे घरी आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमचं प्रेम असं राहू दे. लव यू गाईज. बाय बाय.